गुड मॉर्निंग टू ऑल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी या ऑनलाईन इतिहासाच्या लेक्चरमध्ये. काल आपण बघितलं पुरातात्विक साधनांची माहिती. आज आपल्याला त्याच अर्थाने एक दुसरं महत्त्वाची साधने बघायची आहे. ती म्हणजे वाङ्मयीन साधने अर्थात साहित्यिक साधने किंवा ज्याला दुय्यम किंवा द्वितीय साधने असं म्हणतात. तर मी याआधी तुम्हाला सांगितलेलं आहे, की पुरातात्विक साधनांमध्ये ज्या पद्धतीने इतिहास दडलेला असतो, त्याच पद्धतीने तत्कालीन कालखंडामध्ये जी साहित्याची रचना झाली, म्हणजे प्राचीन काळात, मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या लोकांनी पुस्तके लिहिली, काही रचना लिहिल्या, कविता लिहिली, नाटके लिहिली, त्या सगळ्यांचा अभ्यास सुद्धा आपल्याला प्राचीन भारतीय इतिहासाचा एकूण आवाका लक्षात घेत असताना, आढावा लक्षात घेत असताना अ, ते आपल्याला महत्त्वाचं ठरतं. तर असे बरेचसे तुम्हाला माहीत असणारे आपल्या आजूबाजूला साहित्य रचना चालूच असतात. म्हणजे वर्तमान काळातही भरपूर आपण कथा, कादंबरी वाचतो. तसंच त्या पद्धतीने त्या कालखंडामध्ये सुद्धा म्हणजे भारताच्या प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा असे अनेक व्यक्ती होऊन गेले, की ज्यांनी बरेचसं साहित्याची रचना केली. यामध्ये त्यांनी कधी सगळ्यात जास्त जर म्हणायला जाऊया तर काव्यचा प्रकार हाताळलेला आहे. कारण की ते अगदी सोपं होतं लिहायला. फार कमी शब्दांमध्ये ते लिहिता येत असे. तर काव्य होती, त्यानंतर काही नाटके होती, अशा पद्धतीने बरेचसे साहित्य जे आहे म्हणजे अर्थात पुस्तके त्यांची रचना त्यांनी केली. तर ही जशी फार महत्त्वाची एक भूमिका असते पुरातात्विक साधनांची, की ते आपल्याला काहीतरी इतिहास सांगत असतात. त्याच पद्धतीने त्या इतिहासाला लागून दुसरा इतिहास जो असतो, तो अशा आपल्या पुस्तकांमधून, साहित्यामधून पुढे येत असतो. कधी-कधी काय होतं, की एखाद्या घटनेची माहिती किंवा एखाद्या व्यक्तीची माहिती पुरातात्विक साधनांच्या आधारे आपल्याला मिळत नाही. म्हणजे त्या एकूणच घटनेविषयीचं एखादी वस्तुरूप जी आहे, जे आपल्याला दिसू शकतं, ते काही आपल्याला मिळत नाही. तर अशा प्रसंगी काय होतं, की कधी-कधी ही जी रचना निर्माण झालेली आहे, साहित्य निर्माण झालं आहे, पुस्तके निर्माण झाली आहे, त्यातून आपल्याला या घटनेची किंवा व्यक्तीची माहिती मिळते. तर अशा प्रसंगी इतिहासकार काय करतात किंवा पुरातत्वकार काय करतात, की त्या पुस्तकांचा ते अभ्यास करतात आणि या अभ्यासातून मग ते आपल्याला इतिहास जो असतो तो सांगतात. म्हणून पुरातात्विक साधने आणि प्लस ही असणारी रचना म्हणजे पुस्तके यांचा अभ्यास करून खऱ्या अर्थाने इतिहास जो आहे सांगण्याची परंपरा खऱ्या अर्थाने असते. आणि या दोघांच्या अभ्यासाद्वारेच मग खऱ्या अर्थाने आपण पुरातत्व आणि साहित्य यातून इतिहास सांगत असतो. तर इथे खऱ्या अर्थाने आजच्या तासिकेला आपल्याला अशाच साहित्याचा, साधनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा तत्कालीन कालखंडामध्ये असे कोणते साहित्य प्रकार होऊन गेले, अर्थात पुस्तके लिहिल्या गेली, ज्यातून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास जो आहे तो समजतो. तर या संदर्भातली जशी मी तुम्हाला डायग्राम दाखवली, तशी आज सुद्धा दाखवणार आहे. तर मी तुम्हाला स्क्रीन जी आहे ती शेअर करतो. तुम्ही काळजीपूर्वक ती बघा. तर सगळ्यात पहिले आपण मेन मुद्दा जो आहे तो एकदा पुन्हा बघूया. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. काल आपण भौतिक अर्थात पुरातात्विक साधने हे संपूर्ण बघितले आपण. त्याचे फोटो सुद्धा आपण बघितलेले आहेत. आज आपल्याला वाङ्मयीन साधने अर्थात साहित्यिक लिखित साधने आपल्याला बघायची आहे. ती अशी. तर या लिखित साधनांचं ती डायग्राम आपल्याला बघायची आहे. तर या लिखित साधनांमध्ये आपल्याला कोणकोणते प्रकार दिसतात? तर यामध्ये आपल्याला प्रकार दिसतात धार्मिक वाङ्मय अर्थात साहित्य म्हणजे धर्माच्या संदर्भामध्ये असणारं पुस्तके ते तुम्हाला दिसून येतं. त्यानंतर इतर ग्रंथ, इतर ग्रंथामध्ये कोणकोणते प्रकार येतात तर याच्यामध्ये काव्याची पुस्तकं म्हणजे कवितेची पुस्तकं किंवा नाटकांची पुस्तकं किंवा अशा कथा, कादंबऱ्या ज्या त्या कालखंडामध्ये रचण्यात आल्या ते इतर ग्रंथामध्ये येतात. त्यानंतर हा तिसरा प्रकार पडतो तो म्हणजे विदेशी प्रवासांची प्रवास वर्णने. भारतामध्ये तत्कालीन कालखंडामध्ये जे विदेशी प्रवासी आले, म्हणजे बाहेरून एखादा फॉरेनर जसा आपल्या भारतामध्ये टूरला येत असतो ना, बघायला विविध ठिकाणी भेटी द्यायला, तशाच पद्धतीने त्या कालखंडामध्ये सुद्धा बाहेरच्या देशातून भारतात प्रवासी आले. म्हणजे त्या प्रवाशांनी जे बघितलं, जे अनुभवलं, ते त्यांनी आपल्या स्वतःच्या डायरीमध्ये लिहिलं. तर या संपूर्ण डायरींचं एक संकलन जे असतं, ते या बॅनरखाली होतं, विदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने. तर ज्या ठिकाणी त्यांनी प्रवास केला, त्याची वर्णने त्यांनी आपल्या ह्याच्यात लिहून ठेवलेली आहे. तर असे कोणकोणते प्रवासी भारतात येऊन गेले, तर त्यांच्या देशांची नावे इथे लिहिली आहे. पर्शियन अर्थात पर्शिया अर्थात इराण.
म्हणजे आजचा जो इराण देश आहे त्याला आधी पर्शिया असं म्हटलं गेलेलं आहे. आणखी एक शब्द याला वापरला जातो फारसी, फारस असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर हे पर्शियन नागरिक जे आहे, इराणी नागरिक जे आहेत, त्यातले भारतात येऊन गेले. त्यानंतर ग्रीक प्रवासी भारतात येऊन गेले. ग्रीस या देशातले प्रवासी भारतात येऊन गेलेले आहेत. ग्रीक लोकं. म्हणजे तुम्ही अलेक्झांडरचं नाव ऐकलं असेल किंवा सिकंदर ज्याला म्हणतो भारतीय भाषेमध्ये. तर अलेक्झांडर ज्या देशातला राजा होता, तो होता ग्रीस राजा. किंवा या ग्रीस देशातून जे प्रवासी आले, त्यांनी भारताविषयी लिहिलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण आपला जवळचा शेजारी देश म्हणजे चीन. तर हे चीन प्रवासी जे आहेत, त्यांनी सुद्धा भारतामध्ये प्रवास केल्यानंतर आपलं एक डायरी लिहिली, प्रवास वर्णन लिहिलं. त्यानंतर आले मुस्लिम प्रवासी. मध्ययुगीन कालखंडाच्या प्रारंभी काही मुस्लिम प्रवासी सुद्धा भारतामध्ये फिरले. त्यांनी भारत बघितला आणि त्याविषयी त्यांनी वर्णन केलेले आहेत. तर अशा पद्धतीने वाङ्मयीन साहित्याचे म्हणजे हे जे आहे साहित्यिक साधने त्याचे 3 प्रकार पडतात. त्यातले प्रमुख प्रकार आहेत धार्मिक वाङ्मय, दुसरा आहे इतर ग्रंथ, तिसरा आहे विदेशी प्रवाशाची प्रवास वर्णने. तर आपल्याला इथे धार्मिक वाङ्मय बघायचं आहे म्हणजे धर्माच्या संदर्भातलं पुस्तके आपल्याला बघायची आहे. यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा 3 प्रकार पडतात. प्राचीन भारतामध्ये 3 प्रामुख्याने धर्म जे होते ते होते. ते हिंदू, जैन आणि बौद्ध. आता हिंदू हा तेव्हाच्या कालखंडातला शब्द नाही, तर हा मध्ययुगीन कालखंडातला शब्द आहे. आधीच्या कालखंडातला शब्द आहे वैदिक साहित्य त्याला म्हणतात. वेद किंवा वैदिक साहित्य त्याला म्हणतात किंवा आर्य जे आहे ते वैदिक धर्माचं पालन करायचे. हाच वैदिक धर्म आजच्या कालखंडामध्ये हिंदू धर्म या नावाने ओळखला जातो. हिंदू हा शब्द जो आहे तो मध्ययुगीन कालखंडातला आहे म्हणजे इसवी सनाच्या 12व्या शतकातला आहे. जो मध्ययुगीन कालखंड समजला जातो भारतीय इतिहासाचा, जो तुम्हाला सेकंड सेमिस्टरला असतो. तर तरी सुद्धा आपण याला हिंदू साहित्य म्हटलं किंवा याला हिंदूपेक्षा वैदिक साहित्य तुम्ही म्हटलेलं चांगलं. ठीक आहे. ते एक वैदिक साहित्य आहे. त्यानंतर जैन साहित्य अर्थात जैन धर्माची स्थापना झाल्यानंतर जैनांनी जे साहित्य लिहिलं त्यांचा संपूर्ण समाविष्ट याच्यामध्ये येतं. त्यानंतर बौद्ध साहित्य अर्थात बुद्ध धर्माच्या एकूणच धर्माची ग्रंथ जी आहेत ती याच्यामध्ये येतात. सोपं-सोपं जर तुम्हाला म्हणायला गेलं, धार्मिक वाङ्मयामध्ये अ, जी पुस्तके येतात ती त्या धर्माच्या दृष्टिकोनातून माहिती देत असतात. म्हणजे इथे वैदिक साहित्य अर्थात हिंदू साहित्य, त्यानंतर जैन साहित्य अर्थात जैन धर्माचं आणि बुद्ध साहित्य अर्थात बुद्ध धर्माचं. तर अशा पद्धतीने हे 3 जे महत्त्वाचे धर्म प्राचीन काळात होते, त्या धर्माच्या त्या अनुयायांनी म्हणजे व्यक्तींनी तिथे एक महत्त्वाच्या ग्रंथाची रचना केली, जी आपल्याला अभ्यासायची आहे, ज्याद्वारे आपल्याला इतिहास समजतो. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा या धार्मिक वाङ्मयाला आजच्या लेक्चरला बघायचं आहे. तर धार्मिक वाङ्मयाची तुम्हाला स्लाईड मी दाखवतो. हां. तर वाङ्मयीन साहित्य अर्थात पुस्तकी साहित्य, साहित्यिक साधने जे आहेत, त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले हिंदू धर्माचे जे आहेत, म्हणजे ज्याला वैदिक साहित्य असं म्हणतात, ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया. तर वैदिक साहित्यामध्ये प्रामुख्याने जो सगळ्यात महत्त्वाचं साहित्य मानलं जातं, ते अर्थातच वेद आहे. वेद हा शब्द लक्षात ठेवा. बऱ्याचदा तुम्हाला माहिती आहे आता वेद. वेद म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. तर या वेदांच्या एकूण तेव्हाच्या कालखंडामध्ये 4 वेद निर्माण झालेली होती प्राचीन काळात. तर ही वेदांची निर्मिती आर्यवंशीय लोकांनी केली. आर्यांनी ती केलेली आहे. तर आर्यांनी सगळ्यात पहिले जो वेद लिहिला तो आहे ऋग्वेद. ऋग्वेद हा शब्द जो आहे तो लक्षात ठेवा. पेपरमध्ये बरेचदा विचारला जातो, की आर्यांचा पहिला वेद म्हणजे कोणता? तर ऋग्वेद तो आहे. हा ऋग्वेद सगळ्यात प्राचीन ग्रंथ आहे. म्हणजे याची रचना जी आहे ती खूप वर्ष आधी इसवी सन पूर्व 5व्या शतकाच्या आधीपासून झालेली आहे. तेव्हा हा जो वेद आहे, हा लिखित नव्हता. हा वेद जो होता तो पाठांतराने त्या कालखंडामध्ये स्मरणात राहिलेला आहे. ज्याला आपण स्मृती असं म्हणतो. स्मृतीचा अर्थ काय होते? तर लक्षात राहणे. तर ऋग्वेदाची रचना आर्यांनी केली. अर्थात आर्यांमध्ये जी वर्णव्यवस्था होती, त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असे 3 वर्ण होते आधी भारतात येण्याच्या आधी. तर त्यातले ब्राह्मण वर्ग जो होता, त्या ब्राह्मण वर्गाने या ऋग्वेदाची रचना केलेली आहे. आता ऋग्वेदाला अपौरुषेय असं सुद्धा म्हणतात. अपौरुषेय म्हणजे पुरुषाने निर्माण न केलेले, अर्थात देवाने निर्माण केलेले असं सुद्धा म्हणतात. पण इथे ऋग्वेदाचा एकूण अर्थ जर आपण लावला किंवा ऋग्वेद अभ्यासला, तर यातून आपल्याला तत्कालीन कालखंडातले आर्य जे आहेत, त्यांच्या रचना दिसून येतात, ऋषीमुनींच्या रचना दिसून येतात.
तर यामध्ये बरेचसे ऋषी आहेत. यामध्ये अ, जर आपण म्हणायला जाऊया तर एकेका ऋषीची एक-एक पिढी जी आहे, ती ऋग्वेदातल्या प्रत्येक सूत्राला, मंत्राला तिथे निर्माण करणारी होती आणि ही निर्माण करणे खऱ्या अर्थाने त्या प्रत्येक शाखेचं काम होतं. मग ही शाखा काय करायची, की जे ऋग्वेदातले मंत्र त्यांनी निर्माण केलेले आहेत, ते मंत्र पाठांतर करायचे आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत करायचे, दुसरी पिढी, तिसरी पिढी. तर अशा पद्धतीने ऋग्वेदामध्ये असे बरेचसे ऋषी होते, की त्या ऋषींच्या पिढ्यांनी, येणाऱ्या पिढ्यांनी असे मंत्र अवगत करून ठेवले आणि हे अवगताद्वारे मग हे वेद जे आहे ते संकलित करण्यात आलेले होते. तर पहिल्यांदा कालखंडामध्ये ऋग्वेद निर्माण झाला आणि हा ऋग्वेद जो आहे, हा तेव्हा 10,000 च्या जवळपासच्या मंत्रांनी संपूर्ण संपादित करण्यात आलेला होता. तर पहिले हा स्मृती ग्रंथ सुद्धा याला म्हणतात. कारण की तो स्मरणात राहून त्यांनी ते केलेलं आहे. म्हणजे आपण कधी-कधी पाठांतर करत असतो ना, तर पाठांतर करू-करू आपण काही गोष्टी लक्षात ठेवत असतो. तर त्याच पद्धतीने पहिल्यांदा म्हणजे प्राचीन काळात पहिले ऋग्वेद जो होता, तो अशा पाठांतर पद्धतीने लक्षात ठेवला गेलेला होता. नंतर 6व्या शतकात 6व्या शतकात सॉरी गुप्त काळात 3ऱ्या शतकात तो लिखित स्वरूपात आलेला आहे. पण तोपर्यंत तो ऋग्वेदिक जो आहे तो पाठांतराने आला आणि त्याची भाषा कोणती होती ऋग्वेदाची? तर संस्कृत. संस्कृत ही आर्यांची महत्त्वाची भाषा होती. ऑफिशियल लँग्वेज जर आपण म्हणायला जाऊया, तर ती त्यांची ऋग्वेदाची होती. तर संस्कृत भाषामध्ये ऋग्वेद निर्माण झालेला आहे. तर हा सगळ्यात प्राचीन आणि पहिला वेद आहे आर्यांचा. त्यानंतर ऋग्वेदातूनच पुढे दुसरा एक वेद निर्माण झाला, ज्याला म्हणतात यजुर्वेद. यजुर या शब्दाचा अर्थ आहे यज्ञ. यज्ञाचा वेद म्हणून याला ओळखलं जातं. सगळ्यात पहिले ऋग्वेदाची निर्मिती झाली. ऋग्वेदाच्या आधारे यजुर्वेदाची निर्मिती झालेली आहे. आता हा यजुर्वेद जो आहे, हा यज्ञाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे. म्हणजे यज्ञ कसं करायचं, यज्ञाच्या वेळेस कोणते मंत्र म्हणायचे, हे सगळं ते तुम्हाला हा वेद सांगतो. तर या वेदांमध्ये ऋग्वेदातलेच मंत्र घेतलेले आहेत. म्हणजे ऋग्वेदातले 100-200 मंत्र त्यांनी घेतले आणि त्याचं एक वेगळं दुसरं पुस्तक त्यांनी बनवलं, जे यज्ञाच्या संपूर्ण कर्मकांडावर अवलंबून होतं. तर यज्ञिक कर्मकांडासाठी तुम्हाला यजुर्वेद वाचावा लागतो. ऋग्वेदातले मंत्र आणि यजुर्वेदातले मंत्र सेमच आहे. फक्त त्यांनी त्याचं एक डिस्ट्रिब्युशन केलेलं आहे, की हे बा हे जे आहेत 100-200 मंत्र ते यज्ञप्रसंगी आपण म्हणायचे आहेत. तर ते यज्ञप्रसंगी म्हटले, की कशा पद्धतीने कर्मकांडी पद्धतीने त्याचे कर्मस्तंभ जे आहे ते यजुर्वेदामध्ये आहे. तर यजुर्वेद हा दुसरा ग्रंथ आहे जो आर्यांनी रचला. यजुर्वेदाप्रमाणे तिसरा एक ग्रंथ आर्यांनी रचला, तो अर्थात आहे सामवेद. याला संगीत वेद असं सुद्धा म्हणतात कधी-कधी. जे आता जर आपण म्हटलं, की भारतीय संगीताची निर्मिती कोणत्या वेदांमध्ये आहे, तर ती सामवेदामध्ये आहे. आता सामवेद म्हणजे काय? तर एकूणच ऋग्वेदातलेच मंत्र पुन्हा सामवेदात घेतलेले आहे. आता हा जो ऋग्वेद आहे, हा मूळ ग्रंथ आहे. या मूळ ग्रंथातून यजुर्वेद निर्माण झाला आणि त्याच प्रकाराने सामवेद निर्माण झाला. आता सामवेदाची निर्मिती कशासाठी करण्यात आली? तर त्याचं तुम्हाला एक सांगतो. जसं यजुर्वेदाची निर्मिती यज्ञप्रसंगी म्हटले जाणारे मंत्र आणि कर्मकांडासाठी करण्यात आली. तसंच यज्ञप्रसंगी जे मंत्र आपण म्हणत आहेत, ते मंत्र कोणते असावे? ते मंत्र कशा पद्धतीने म्हटले जावे? म्हणजे एखादा मंत्र जर असेल, तर तो मंत्र कोणत्या स्वरामध्ये, मोठ्या स्वरात म्हणावा, लहान स्वरात म्हणावा? एखादा शब्द कशा पद्धतीने आपण म्हणावा, की त्याच्यामुळे तो शब्द जो आहे, तो खऱ्या अर्थाने तसा निघेल. तर संगीतामध्ये जशा पद्धतीने एखादं गाणं म्हटलं जातं, कधी त्या गाण्यातले शब्द मोठ्याने म्हटले जातात, कधी अ, छोट्या आवाजात म्हटले जातात. तशा पद्धतीने सामवेद हा आहे. आता याच्यामध्ये कोणते दुसरे मंत्र नाहीत, तर ऋग्वेदातलेच मंत्र आहेत. फक्त यजुर्वेद अर्थात यज्ञप्रसंगी जे मंत्र तुम्ही म्हणत आहात, ते कशा पद्धतीने म्हणावे, यासाठी हा वेद निर्माण करण्यात आलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या, यजुर्वेदाप्रमाणे सामवेदामध्ये सुद्धा ऋग्वेदातले मंत्र त्यांनी घेतले आणि ते मंत्र मात्र कशा लयबद्ध पद्धतीने म्हणावे, हे आपण म्हणत असतो. आता तुम्ही गायत्री मंत्र बऱ्याचदा ऐकलं असेल, तर हा जो गायत्री मंत्र कशा पद्धतीने म्हणतात बघा, की कोणी-कोणी सरळ-सरळ म्हणतात, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यम. आता याचं म्युझिकल टोन सुद्धा आहे, की एखादी स्त्री जर गात असेल, तर ती म्हणते ओम भूर्भुवस्वः अशा थोड्याशा म्युझिकल भाषेमध्ये ती म्हणते. म्हणजे त्याच्यामुळे कसं ते, की एक वेगळी भावना जी आहे ती निर्माण होत असते. तर तसंच हे सामवेदच आहे, की यज्ञप्रसंगी ते देवाला प्रसन्न करण्यासाठी जसे विविध आहुती द्यायच्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे वनस्पती टाकल्या जायच्या. तसंच त्या वनस्पती टाकत असताना
त्या संपूर्ण आहुतीचा प्रभाव देवतांवर अधिक व्हावा यासाठी सामवेदामधले मंत्र तसे लयबद्ध स्वरूपामध्ये म्हटल्या गेल्याने देव प्रसन्न होतात, अशी आर्यांची भावना होती. म्हणून सामवेदांची निर्मिती झाली. तर अशा पद्धतीने ऋग्वेदातून यजुर्वेद आणि सामवेद निर्माण झालेले आहेत. तर हे क्रम तुम्ही लक्षात ठेवा. ऋग्वेद पहिले, नंबर 2 यजुर्वेद, नंबर 3 सामवेद आणि चौथा जो सगळ्यात शेवटी निर्माण झालेला वेद आहे, बऱ्याच वर्षानंतर, तो आहे अथर्ववेद. हा अथर्ववेद जो आहे त्याची निर्मिती असं म्हणतात, की आर्यांचा जेव्हा संबंध अनार्यासोबत आला, म्हणजे आर्य जेव्हा भारतात आले, तेव्हा इथले जे मूळ भारतीय होते त्यांना अनार्य म्हणतात. तर हे अनार्य लोक जे होते ते मुख्यत्वे संस्कृतपेक्षा वेगळी भाषा बोलायचे. जी अनार्यिक भाषा त्याला म्हणतात ती बोलायचे. आणि त्यामुळे यांना अनार्य असं म्हटलं गेलं. म्हणजे अनार्य या शब्दाचा अर्थ काय आहे? आर्यांपेक्षा वेगळे असे ते आहेत. तर हे अनार्य लोक जे आहेत, जेव्हा त्यांचा संबंध आर्यांसोबत आला, तेव्हा असं म्हणतात की या वेदाची निर्मिती झाली. आर्यांनी या वेदांची निर्मिती जी केली, त्या दरम्यानच्या कालखंडात अनार्यांची जी संस्कृती होती, त्या संस्कृतीतले काही गोष्टी ज्या आहेत त्या अथर्ववेदामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे अथर्ववेदामध्ये अ, जादूटोणा, भूतपिशाच भगाव यंत्र, मंत्र, त्यांचे अनुष्ठान यांची माहिती आलेली आहे. याचमध्ये जर आपण म्हणूया कधी-कधी आयुर्वेद सुद्धा त्यामध्ये एक भाग आहे. अथर्ववेदाचा एक भाग आयुर्वेद आहे. त्यानंतर एक धनुर्वेद आहे. धनुर्वेद म्हणजे धनुष्यबाण किंवा धनुष्य शास्त्र जे आहे, आपण धनुष्यबाण शिकतो ना मारायला, तर ते त्याच्यामध्ये येतं. तर अशा पद्धतीने अथर्ववेदाचाच एक भाग जर आपण म्हणूया, तर आयुर्वेद सुद्धा आहे, औषधी शास्त्र ज्याला म्हणतो आणि त्यातल्या त्यात धनुर्विद्याशास्त्र सुद्धा आहे. तर अथर्ववेदामध्ये सगळ्या गोष्टी मिश्रित स्वरूपात आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला धर्माच्या बाबी पण मिळतील, तुम्हाला अनार्याच्या संस्कृतीतले धार्मिक अनुष्ठान सुद्धा मिळतील. तर अशा प्रसंगी अशा विविध ठिकाणांनी मिळून हा अथर्ववेद जो आहे तो मिळालेला आहे. पण हा एक धार्मिक वेद आहे. तर अशा पद्धतीने आर्यांचे 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर हे तुम्हाला एक मी फक्त एक मोघम माहिती या वेदांची दिली. जेव्हा आपण या वेदांना पर्सनली एक-एक करून जेव्हा बघूया, याचं विश्लेषण करूया, तेव्हा अधिक माहिती तुम्हाला देण्यात येईल. ठीक आहे. तर वेद जो आहे तो धर्माचा, आर्य अर्थात वैदिक धर्माचा तो ग्रंथ आहे. आता या वेद या शब्दापासूनच वैदिक हा शब्द बनवण्यात आलेला आहे. वैदिक या शब्दाचा अर्थ काय आहे? जे वेदांचं अनुपालन करतात असे लोक. वैदिक या शब्दाचा अर्थ काय? जे वेदांचं अर्थात या चारही वेदामध्ये जे सांगितलेलं आहे, त्या वेदांचं अनुपालन करणारे लोक म्हणजे वैदिक लोक आणि म्हणूनच याला वैदिक धर्म म्हटलेला आहे. अर्थात या वेदांवर आधारित असलेल्या गोष्टी करणारे लोकांचा धर्म हा वैदिक धर्म म्हणून ओळखला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने वेद म्हणजे काय? तर हे 4 ग्रंथ आणि या 4 ग्रंथातून आपल्याला तत्कालीन आर्य, अनार्य लोकांची माहिती मिळते. त्यांच्या धर्माची माहिती मिळते, त्यांच्या देवाची माहिती मिळते आणि त्यांच्या सगळ्या चालीरीतीची माहिती मिळते. ऋग्वेद हा मुळत्वे स्तुती ग्रंथ आहे देवदेवतांचा. म्हणजे आपण ज्या आरत्या म्हणत असतो ना देवतांच्या विविध गणपतीची आरती असते, सरस्वतीची आरती असते, तसाच हा ऋग्वेद आहे. ऋग्वेदामध्ये देवांना खुश करणारे मंत्र आहेत. म्हणजे सूर्याची मंत्र आहे, सोम मंत्र आहे, इंद्र मंत्र आहे. म्हणजे ऋग्वेद हा असा ग्रंथ आहे ज्यामध्ये त्या काळातले जे आर्य जे देवतांना मानायचे, त्या देवतांची पूजा करणारे मंत्र यामध्ये संग्रहित केलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा ऋग्वेद सगळ्यात पहिला वेद आहे, जुना वेद आहे. त्यानंतर हा जसा वेद आहे, धार्मिक ग्रंथाचा एक घटक, त्याप्रमाणे ब्राह्मणे असं सुद्धा आहे, ज्याला ब्राह्मणके असं म्हणतात. म्हणजे ब्राह्मणांनी निर्माण केलेले ग्रंथ याच्यामध्ये येतात. तर आता हे जे ब्राह्मणे जे आहे, ते मुळात काय आहे? तर एक लक्षात घ्या, अ, जर सोप्या भाषेत म्हटलं, तर ऋग्वेद हे एक पुस्तक झालं आणि ब्राह्मणे जे आहे, हे त्याचे गाईड्स झाले. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे मी काय म्हणतोय, ऋग्वेद हे एक मोठं पुस्तक झालं. तर तुम्ही एक पुस्तकाची जशी गाईड वापरत असता ना कधी-कधी, तर 12वी मध्ये गाईड वापरली असेल तुम्ही मराठीची, इंग्लिशची, तसे हे गाईड्स आहेत. आता या ब्राह्मण ग्रंथाचा निर्मिती का बरं झाली? बघा, ऋग्वेद ग्रंथ हा थोडासा कठीण आहे वाचायला. तर हे कठीण पातळी जी आहे, त्या शब्दांची माहिती, डिक्शनरी जी आहे, ते कालखंडानंतर उपलब्ध झाली नाही किंवा तसा तो वाचायला कठीण असल्या कारणाने नंतरच्या काही ब्राह्मणांनी काय केलं, त्या ब्राह्मणांनी या ऋग्वेदातलंच काही-काही प्रकरणं घेतले आणि त्या प्रकरणावर त्या प्रकरणाचे विश्लेषण किंवा माहिती देणारे ग्रंथ लिहिले, ज्याला ब्राह्मणके म्हणतात. तर या ब्राह्मणांमध्ये काय आहे, की ऋग्वेदाचं ब्राह्मण ग्रंथ म्हणजे ऋग्वेदाची गाईड
म्हणजे काय तर ऐतरेय ऋषीने लिहिलेली एक पुस्तक. तर ते तुम्हाला काय माहिती देईल तर ऋग्वेदातल्या एका प्रकरणाची तुम्हाला माहिती देईल. ऐतरेय ग्रंथ. त्यानंतर कौशितकी ऋषीने सुद्धा ऋग्वेदावर एक पुस्तक लिहिलं. त्याला सुद्धा ब्राह्मणके असं म्हटलं गेलंय. तर ऋग्वेदावर आधारित असणारं ऐतरेय व कौशितकी ब्राह्मण हे असे आहेत. म्हणजे त्या स्मॉल छोटे-छोटे पुस्तकं होते, की जे ऋग्वेदाच्या आधारावर निर्माण झाले होते, की जे त्या खंडाची माहिती द्यायचे चांगल्या पद्धतीने. म्हणजे सोपेकरण करायचे. ऋग्वेद हे जर कठीण पुस्तक असेल, तर ऐतरेय ब्राह्मण जर तुम्ही वाचलं, तर ते तुम्हाला खऱ्या अर्थाने सोपी माहिती करून देत असतं. तर अशा पद्धतीने ऐतरेय व कौशितकी ही खऱ्या अर्थाने ऋग्वेदाची एक सेमी माहिती देणारा ग्रंथ असायचा. तर हे तिथे आहे. त्यानंतर आणखी ब्राह्मणके रचण्यात आली. तैत्तिरीय व शतपथ. तैत्तिरीय ऋषीच्या शाखेने काय केलं, तर यजुर्वेदाची किमान अर्थाने सोपी माहिती देणारं दुसरं पुस्तक काढलं. तर त्याला त्याचंच नाव देण्यात आलं, तैत्तिरीय उपनिषद. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या ऋषी, शतपथ ऋषी जे आहे, त्यांनी शतपथ ब्राह्मणक लिहिले. तर अशा पद्धतीने ऐतरेय, कौशितकी, तैत्तिरीय, शतपथ असे ब्राह्मण ग्रंथ जे आहेत, ते निर्माण करण्यात आले, ज्यामध्ये या वेदांची थोडक्यात एक सोपीकरणातून माहिती दिलेली आहे. त्यानंतर सामवेदाचं ब्राह्मण ग्रंथ म्हणून षडविश असं एक ऋषीने लिहिलेला ग्रंथ येतो. तर षडविश उपनिषदामध्ये सामवेदाच्या संदर्भातली सोपी माहिती करण्यात आलेली आहे. त्यानंतर अथर्ववेद या ग्रंथाविषयीची एकूण सोपी माहिती गोपथ ब्राह्मण या ग्रंथात देण्यात येते आहे. तर अशा पद्धतीने ऐतरेय, कौशितकी, तैत्तिरीय, शतपथ, षडविश, गोपथ असे बरेचसे ब्राह्मण ग्रंथ त्या कालखंडामध्ये निर्माण झाले. की ज्यांनी त्या कालखंडामधल्या ऋग्वेदाची, यजुर्वेदाची, सामवेदाची, अथर्ववेदाची जी गोपनीय आणि गूढ माहिती आहे ती सोपी करून सांगितली. जेणेकरून जे आर्य लोक होते त्यांना धार्मिक जे कर्मकांड आहेत ते समजावे, त्याचं विश्लेषण असावं, कोणत्या देवतांची जन्म कसा झाला, माहिती कशी आहे, त्यांचं कर्मकांड कसं आहे हे समजावं. या दृष्टिकोनातून हे ब्राह्मण ग्रंथ निर्माण करण्यात आले. याचा अर्थ असा की वेदांवर आधारित हे ब्राह्मण ग्रंथ त्यातून निर्माण झालेले आहेत. तर अशा पद्धतीने वेदांचे उत्तर पुस्तक म्हणून आपण म्हणूया ते ब्राह्मण ग्रंथ आहे. असे बरेचसे ब्राह्मण ग्रंथ आहे. याच्यामध्ये 3-4च ब्राह्मण ग्रंथाची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर हे खऱ्या अर्थाने वेद आणि ब्राह्मणे तिथे पुढे येतात या प्रक्रियेतून. ठीक आहे. त्यानंतर आणखी पुढे जाऊन आपल्याला उपनिषद आहेत. उपनिषद या शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. उपनिषद म्हणजे जवळ बसणे. उपनिषद म्हणजे जवळ बसणे. तर कोणाच्या जवळ बसणे? गुरुच्या समीप बसणे. गुरुच्या जवळ बसून ज्ञानार्जन केल्यानंतर जे तुम्हाला एक तुमचं ध्यान बनतं, त्या ज्ञानावरचे पुस्तकं जे आहेत, ते उपनिषदामध्ये संकलित करण्यात आलेली आहे. उपनिषद या शब्दाचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. विचारला गेलेला आहे पेपरमध्ये. उपनिषद म्हणजे काय? तर समीप बसणे. कोणाच्या? गुरुच्या समीप. गुरुच्या समीप बसून ज्ञान अर्जन केल्यानंतर जी ग्रंथे प्रज्ञेने लिहिण्यात आली त्याला उपनिषद असं म्हटलं गेलेलं आहे. तर असे एकूण किती उपनिषद आहे म्हणतात? त्यांची संख्या 108 आहे. ही संख्या लक्षात ठेवा. उपनिषदांची एकूण संख्या 108 आहे. आता हे 108 ग्रंथ जे आहेत, ते आता आपल्याला पूर्णपणे सापडत नाही. यातले फक्त 12 ते 18 ग्रंथच उपनिषद आपल्याला सापडतात. बाकीचे जे उपनिषद जे आहेत, त्यांची फक्त नावं माहीत आहेत, पण ते मूळ पुस्तक भेटत नाहीये. कारण की ती आता काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेली आहे. तर मात्र त्यांची संख्या 108 सांगितली जाते. आता हे जे उपनिषद जे आहेत, ते तसं पाहिलं तर गुरुच्या समीप बसून जे ज्ञान अर्जित केलं, ते तत्वज्ञान आहे. म्हणजे ब्रह्म काय आहे? अब्रह्म काय आहे? म्हणजे आपण म्हणतो मृत्यूनंतर काय आहे? जन्माच्या आधी काय असतं? तर या प्रश्नाची चर्चा जी आहे ती उपनिषदांमध्ये केली जात असते. म्हणजे एकूणच जर आपण म्हणूया अध्यात्म हा शब्द तुम्ही ऐकला असेल, तर अध्यात्म या शब्दाचा अर्थ काय? अध्ययन आत्म, अर्थात आत्म्याचं अध्ययन. तर उपनिषदांमध्ये या पुस्तकांमध्ये कशाची चर्चा आहे, की ब्रह्म काय आहे? जन्माआधी काय आहे? मृत्यूनंतर काय आहे? मानवाचा जन्म कशासाठी झाला? म्हणजे अशा प्रश्नावर याच्यावर उत्तर आहे. म्हणजे एकूण संन्यास तुम्हाला तिथे त्या कालखंडातले जे प्रश्निक उत्तरं राहतात संन्यासांची, तशी ती आहे. तर हे सगळं जे आहे ते उपनिषदांमध्ये आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी कधी-कधी चांगलं-चांगलं ज्ञान सुद्धा आहे. त्याच्यामध्ये आर्थिक ज्ञान सुद्धा देण्यात येतं, कधी सामाजिक ज्ञान सुद्धा देण्यात आलेलं आहे उपनिषदामध्ये. त्यातलं एक उपनिषदाचं उदाहरण मी देईल तुम्हाला. मंडूको उपनिषद नावाचं उपनिषद आहे. मंडूक उपनिषद असं ते आहे. असे बरेचसे उपनिषद आहेत.
मंडूक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐत्तरीय हे जसं ब्राह्मणी आहे, तसेच यांचे सेम नाव असणारे उपनिषद सुद्धा आहेत. ऐत्तरीय उपनिषद, उपनिषद, मांडुक्य उपनिषद. आता हा मंडूक उपनिषद जो आहे, या मंडूक उपनिषद मधलं एक वाक्य जे आहे ते खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते आपण सध्या भारत सरकारच्या त्या अशोक स्तंभाच्या खाली बघतो. ते अर्थात सत्यमेव जयते, अर्थात सत्याचा विजय होतो. सत्यमेव जयते कोणत्या उपनिषदामधून आलेलं आहे? तर ते आहे मंडूक उपनिषद. मंडूकोपनिषद असं त्याला म्हणतात. म्हणजे मंडूक नावाच्या ऋषीच्या ने किंवा ऋषीच्या नावाने बसलेल्या त्या गुरुच्या विद्यार्थ्याने जे उपनिषद लिहिलं ते मंडूक उपनिषदामधलं एक वचन म्हणजे सत्यमेव जयते आहे, जे आपण भारत सरकारच्या राजचिन्हाला, राजमुद्राला बघतो. तर अशोकाच्या त्या शिलालेखाच्या खाली अ, भारत सरकारने जे वाक्य लिहिलं आहे ते काय लिहिलंय? सत्यमेव जयते. तर इथे तुम्ही एक स्पष्ट करून घ्या, अशोकाचा स्तंभालेख वेगळा आहे आणि सत्यमेव जयते वेगळा आहे. भारत सरकारने अशोकाचा जो आहे 4 सिंहाचा स्तंभ आणि मंडूक उपनिषद मधून सत्यमेव जयते हे वाक्य जे आहे ते घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने असे बरेचसे वाक्य रचना जे आहेत ते आपल्या भारतीय प्रक्रियेमध्ये घेतण्यात आलेले आहे. तर हे ते उदाहरण झालं एक. एक मिनिट. हां. तर हे झालं आता उपनिषद. त्यानंतर आणखी काही ग्रंथ निर्माण झाले भारतात. पुराण. पुराण ह्या जो पुस्तकं आहेत यांची संख्या एकूण 18 सांगितली जाते. आता पुराण हे ग्रंथ काय आहेत? तर या पुराण ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने जर बघायला जाऊया, तर भारतीय लोकांच्या आर्य संस्कृतीच्या संदर्भामध्ये किंवा इतर संस्कृतीच्या, अनार्य संस्कृतीच्या हिशोबाने काही कथा ज्या आहेत त्या संग्रहित केलेल्या आहेत. म्हणून पुराणांना कधी-कधी भारतीयांचा इतिहास सांगणारी गोष्टीचे पुस्तकं असं म्हणतात किंवा भारतीय इतिहासाची पुस्तके म्हणून पुराणांना दर्जा दिला जातो. पण हे ऑथेंटिक नाहीये. कारण ऑथेंटिक का बरं नाहीये? कारण की पुराणांमध्ये बऱ्याचशा राजांची माहिती देण्यात आली, त्यांच्या वंशांची माहिती देण्यात आली. ही सगळी माहिती त्यांनी दिली. पण इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्यांचा कालखंड पाहिजे होता. तर या पुराणांमध्ये माहीत आहे का, या पुराणांमध्ये कालखंड दिलेला नाही. हा कालखंड दिला नसल्या कारणाने पुराणांमधल्या गोष्टी ज्या आहेत ते सरसकट इतिहासकार घेत नाही. तर पुराणांचं वाचन आपण करायचं, पण पुराणांमध्ये वेगवेगळ्या राजांची, त्यांच्या वंशाची, घटनेची, सगळ्याची माहिती मिळते. मौर्य वंशाविषयी माहिती भेटते, सगळ्या वंशाविषयी माहिती भेटते. पण जसं त्यांनी लिहिलंय तसंच आहे असं आपल्याला ग्राह्य धरता येत नाही. कारण की बऱ्याचदा अशा अनेक राजांचा उल्लेख पुराणांमध्ये आहे, की ज्यांचे पुरावे आपल्याला सापडलेले नाहीयेत. म्हणजे ते अस्तित्वात खऱ्या अर्थाने होते की नव्हते याच्याविषयी प्रश्न आहे. तर पुराण आपल्याला काय देतं? तर भारतीय इतिहासाची बऱ्याचदा माहिती देतं आणि पुराणांची संख्या किती होती? तर 18 पुराण त्या काळात होते. ही संख्या लक्षात ठेवा. 18 पुराणं होते. तर या 18 पुराणमधलं जर तुम्हाला नाव घ्यायचं असेल, तर यामध्ये मत्स्य पुराण आहे, अग्नी पुराण आहे, वायू पुराण आहे, त्यानंतर वराह पुराण आहे. अं, हे असे 18 संपूर्ण पुराणे जे आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर असे 4-5 पुराणांची नावं मी तुम्हाला सांगितले. हे सगळे नारदीय पुराण आहे, नासक्कीय पुराण आहे, विष्णू पुराण आहे. हे सगळे नरसिंह पुराण आहे. हे सगळे जे आहेत, हे सगळे पुराणांमध्ये काय झालंय तर कथानकं आणि माहिती दिलेली आहे. यांची संख्या 18 आहे. तर जेव्हा आपण याचं विश्लेषण करू, तेव्हा हे सगळे पुराण आपण बघूया. तर तुम्ही फक्त या 2 गोष्टीच्या संख्या आणि त्याचा अर्थ हे लक्षात घेऊन घ्या. तर पुराणांची संख्या किती आहे असं म्हटलं तर 18 ती आहे असं आपण बघूया. तर हे झालं एक धर्माच्या दृष्टिकोनातून, इतिहासाच्या दृष्टिकोनातून पुस्तक. आता आपल्याला आणखी काय बघायचं आहे, तर या प्रक्रियेतून इतर महाकाव्यांमध्ये आपल्याला धार्मिक ग्रंथाच्या दृष्टिकोनातून रामायण आणि महाभारत यांना महाकाव्याचा दर्जा दिला जातो. तर एक तुम्ही लक्षात घ्या, की धार्मिक ग्रंथामध्येच मोडणारे, पण इथे खऱ्या अर्थाने एक वेगळी प्रतिभा असणारे काव्य असणारं जे एकूण ग्रंथ आहे भारतामध्ये ते रामायण आहे. आता रामायण, महाभारत तर तुम्हाला माहीतच आहे. रामायणाची रचना कोणी केली? तर वाल्मिकी ऋषीने केली. रामाचं आख्यान, रामाचं कथानक म्हणजे रामायण. तर रामायण तर तुम्हाला सगळं माहीतच आहे. तुम्ही सीरियल बघितली असेल, रामायणाची स्टोरी सगळी माहीत आहे आपल्याला. तर हे प्राचीन काळात रचण्यात आलेलं होतं आणि त्यांचे रचण्यात आलं ते वाल्मिकी ऋषीने. तर रामायणातून आपल्याला कशाची माहिती भेटली? तर रामाची माहिती भेटली, सीतेची माहिती भेटली, हनुमानाची भेटली, रावणाची भेटली. तत्कालीन कालखंडामध्ये ज्या घटना घडल्या, त्या सगळ्याचं वर्णन आपल्याला रामायणामध्ये भेटून येतं. तर मग रामायण जे आहे ते तुम्हाला इतिहासाचा एक स्रोत आहे. तुम्हाला समजतं की त्या कालखंडातले
मनुष्य कसे राहायचे, कशा परिधान करायचे, त्यांची जीवनशैली काय होती, राजे कसे राहायचे, हे सगळंच्या सगळं जे आहे तुम्हाला या स्टोरीच्या वरून जरी असलं तरी माहिती पडते. तर अशा पद्धतीने रामायण जे आहे, हे एक धार्मिक पुस्तक समजलं जातं आणि जर आपण म्हणूया तर ते एक कथा भाग तो आहे काव्यात्मक स्वरूपात संस्कृतमध्ये लिहिलेला वाल्मिकी ऋषींनी. त्यानंतर महागुरु व्यासांनी अ, महाभारत नावाचा महत्वाचा ग्रंथ लिहिला. ज्याचं ओरिजिनल नाव जय संहिता असं होतं. मी काय म्हणतोय? जय संहिता किंवा भारत असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. तर जय संहिता हे आधीच्या कालखंडामध्ये जर आपण बघायला जाऊया, तर म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर महाभारत हे नाव त्याला प्राप्त झालं. तर महाभारतामध्ये कोणता विषय आहे? तर कौरव-पांडवाचं युद्ध आणि कौरव-पांडवाच्या युद्धाच्या दृष्टिकोनातून मग तुम्हाला कौरवांची माहिती, पांडवांची माहिती, त्यानंतर तत्कालीन कालखंडात हस्तिनापूरचं राज्य, अ, गांधारचं राज्य, हे सगळे जे आहेत महाभारत सीरियल तुम्ही बघितली असेल, तर सगळ्याची माहिती जी आहे ते भेटते. कृष्ण सुद्धा या कालखंडातली माहिती आपल्याला इथे मिळते. तर अशा पद्धतीने व्यासमुनींनी जे महाभारत लिहिलं, ते खऱ्या अर्थाने एक महत्वाचं महाकाव्य म्हणून आपल्या भारतामध्ये ओळखलं जातं. आता ओरिजिनल स्वरूपात रामायण जे होतं, असं म्हणतात की रामायण फक्त हे 8,000 मंत्रांनी बनलेलं होतं, ऋचांनी बनलेलं होतं. 8,000. पण आता रामायणाची संख्या जर आपण बघितली, रामायण जे नंतर आता जे तुम्हाला दिसतं, तर त्याच्यामध्ये 16,000 मंत्र आहेत. म्हणजे आधीचं रामायण 8,000 मंत्राचं होतं, पण ते वाढत-वाढत त्याच्यामध्ये काही गोष्टी मागून होत-होत ते 18,000चं झालं. तसंच या महाभारत ग्रंथाचं झालेलं आहे. जय संहिता जी होती, ती पहिले अगदी 18,000 मंत्राचीच होती. पण आता जर आपण महाभारत जर वाचलं किंवा महाभारत जर बघितलं, तर त्याच्यामध्ये 1,00,000 मंत्र झालेले आहेत. अर्थात काय, आधीची जय संहिता जी आहे, ती 18,000 वर होती त्यांची मंत्राची संख्या. पण इतका कालखंड ओलांडल्यानंतर इथे म्हणजे आजच्या तारखेपर्यंत येता-येता महाभारत जे आहे, ते 1,00,000 ऋचांनी बनलेला मंत्रकाव्य झालेलं आहे. तर अशा पद्धतीने कालखंडाचा परिणाम जो आहे, तो होत राहत असतो. म्हणून याचं नाव आता महाभारत असं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने रामायण, महाभारत हे आपल्याला तत्कालीन इतिहासाची माहिती देणारी पुस्तके आहे. त्यानंतर आपल्याला सूत्र वाङ्मय घ्यायचं आहे. सूत्र याचा अर्थ काय होतो? तर फॉर्म्युलाज. आपण गणितातले सूत्र बघितलंय ना, तर सूत्रबद्ध म्हणजे छोट्या शब्दांमध्ये मोठा अर्थ सांगणारं म्हणजे सूत्र असं त्याला म्हटलं जातं. तर सूत्रांची निर्मिती का बरं झाली? सूत्रांची निर्मिती झाली अ, पुस्तकांचं जे एकूण स्वरूप आहे, त्या स्वरूपांमध्ये जी चर्चा करायची होती, ती मोजक्या शब्दांमध्ये करायची. तर त्यासाठी हे सूत्र वाङ्मयाची निर्मिती झाली. तर यामध्ये जे ग्रंथ आहेत, ते गृहसूत्र, धर्मसूत्र, स्रोतसूत्र, कल्पसूत्र असे सूत्र आहेत. हे मुख्य अंग आहेत. आता गृहसूत्रामध्ये तत्कालीन कालखंडाच्या दृष्टिकोनातून म्हणूया, तर भौतिक गोष्टींची चर्चा आहे. मी याच्या डीपमध्ये काही जात नाही. पण तुम्हाला सांगतो, धर्मसूत्रांमध्ये धर्माचे नीती-नियम, बंधनं, कोणी कोणत्या कशा पद्धतीने काढायचं, काय पाळायचं, कोणी कोणत्या व्यक्तीने काय करायचं हे सांगितलेलं आहे. म्हणजे सामाजिक संरचना जी आहे, संहिता जी आहे ती याच्यामध्ये आहे. या धर्मसूत्राचाच एक भाग म्हणजे आहे मनुस्मृती हा ग्रंथ. मनुस्मृती जी आहे, ती या धर्मसूत्राच्या खाली निर्माण झालेला एक सूत्र ग्रंथ आहे. मनुस्मृतीचं नाव तुम्ही ऐकलं असाल. तर मनूने निर्माण केलेलं एक स्मृती जे आहे, ते धर्मसूत्राचा एक भाग आहे. तर धर्मसूत्रांमध्ये असे बरेचसे ग्रंथ निर्माण झाले. पराशर स्मृती, मनुस्मृती, नारदीय स्मृती असे बरेचसे झालेले आहेत. तर धर्मसूत्र हे सामाजिक बंधनाचं एक सूत्रबद्ध स्वरूप माहिती देणारं आहे. त्यानंतर श्रौतसूत्र, कल्पसूत्र असे सूत्र आहेत, ज्यामध्ये विज्ञानाची थोडीशी भूमिका आहे. त्यानंतर वेदांगे हा घटक येतो. वेदांगेचा या शब्दाचा अर्थ आहे वेदाची अंगे. म्हणजे जे वेद आपण बघितले ना आधी ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद त्यांची अंगे ती आहेत. म्हणजे वेदांमध्ये काही विषयातले जे विषय आहेत ते यांनी या वेदांच्या अंगामध्ये बाजूला केलेले आहेत. याला उत्तर वेद सुद्धा म्हणतात. तर ही वेदांगी कोणती आहे? तर शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. तर हे असे पार्ट होते की जे ऋग्वेदामध्ये डिस्क्रिप्ट केले होते. पण या वेदांच्या अंगामध्ये त्यांना एक स्पेशल प्रकरणामध्ये मांडण्यात आलं. तर इथे शिक्षा आहे, कल्प आहे, व्याकरण आहे, निरुक्त आहे, छंद आहे आणि ज्योतिष आहे. तर अशा पद्धतीने हे वेदांगी सुद्धा आपल्याला नंतरच्या कालखंडामध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर ते आपण नंतर बघूया. त्यानंतर स्मृती वाङ्मय. तर स्मृती वाङ्मय म्हणजे काय? जे स्मृतीच्या आधारे बनलेलं आहे. म्हणजे मेमरीज जे आपण संपादन करतो त्या आधारे ते
बनलेलं आहे आणि हे पारंपरिक वाङ्मय म्हणून ओळखलं जातं. यातलं सगळ्यात महत्त्वाची स्मृती जी आहे म्हणजे मनुस्मृती, ज्याला हे मनुस्मृती दिसते पण ती मनुस्मृती ते आहे. शब्द थोडासा चुकला तो. तर हे धर्मसूत्रामध्ये येतं जसं मी सांगितलं. धर्मसूत्राच्या खाली हे स्मृती वाङ्मय, स्मृतीच्या संहिता बनण्यात आला. त्यामध्ये मनुस्मृती आहे, याज्ञवल्क्य, नारद स्मृती, कात्यायन स्मृती, पाराशर स्मृती जसं मी म्हटलं. ते स्मृती ग्रंथाचं काम काय आहे? तर ते तुम्हाला माहिती देतात विविध सामाजिक नीती-नियमांची, यज्ञ संस्थेची सगळी वगैरे, वगैरे. तर अशा पद्धतीने हे वैदिक धर्मग्रंथाची माहिती देणारं हे धार्मिक वाङ्मय आहे, ज्याच्या अभ्यासातून आपल्याला आर्यांची वैदिक कालखंडाची माहिती मिळते. तर यातून आपल्याला वैदिक कालखंड अभ्यासाचा आहे. तर हे झालं वैदिक वाङ्मय. आपण नेक्स्ट लेक्चरला जे आहे ते बाकीचे इतर वाङ्मय घेऊया, कारण की आता आपलं हे सेशन जे आहे ते समाप्त होणार आहे. तर मी इथे थांबतो, कारण की बरेचसे प्रकरण खूप मोठे मोठे याच्यामध्ये आहेत. तर आज मी तुमचं वैदिक वाङ्मय कंप्लीट केलं. पुढच्या काही लेक्चर्समध्ये आपण जे आहे ते इतर धर्माची वाङ्मय बघूया. ठीक आहे. तर इथे आज आपण थांबूया. जास्त आज मी घेणार नाही, कारण की हे खूप होतं अभ्यासाला. तर आपण नंतर बाकीच्या धर्माचा वाङ्मयाचा अभ्यास करूया. इथे थांबतो. थँक्यू तुम्ही या माझ्या लेक्चरला आले. पुन्हा एकदा आपण भेटूया.